पूर्वाषाढा नक्षत्र, ऑफिस मध्ये आपले फेक मित्र आपल्याला त्रास देऊ शकतात. आज आपलं कोण आणि आपलं कोण नाही हा ओळखण्याचा सुरेख दिवस. उत्तराषाढा नक्षत्र, आज तब्येत एकदम ठणठणीत असून आज आजारातून बाहेर निघण्याचा दिवस असून आजचा दिवस उत्तम आहे. श्रवण नक्षत्र, कुणाला तरी पैसे दिले असतील तर ते डुबू शकतात, त्यामुळे आज कोणाला पैसे देऊ नका. कोणत्याही प्रकारचे अनोळखी व्यवहार आज करणे घातक ठरू शकते. धनिष्ठा नक्षत्र, आज आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस असून आज संध्याकाळपर्यंत खिसा नक्कीच जड होईल, त्यामुळे आज लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. शतधारका नक्षत्र, आज थोडं स्वतःच्या धुंदीत राहाल, आपल्याला हवं तसं करण्याचा प्रयत्न कराल पण ते होण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे थोडं मनावरती आणि विचारांवरती नियंत्रण ठेवा, नक्कीच तुमचा विजय होईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, समाजामध्ये तुमचीच हवा आहे, तुम्ही म्हणाल तशी वारे आज फिरू शकतात, त्यामुळे तुमच्यासाठी आजचा दिवस सुरेख आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, एखाद्या ओळखीने मोठं अडकलेलं काम मार्गी लागण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून आज अडकलेल्या कामाला पूर्तता करण्यासाठी सुरेख दिवस आहे. रेवती नक्षत्र, आज थोडा धोका आहे, आज वाहन चालवताना काळजी घ्या, आज आपण आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आज घराच्या बाहेर पडताना कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची काळजी घेणे गरजेचे राहील, आज थोडं विचारपूर्वक काम करा. चला तर मग सर्वांसाठी साधा सोपा आणि सिंपल एक उपाय असा म्हणजे आपण 2 लवंगा आणि थोडा भीमसेन कापूर आपल्या हातात घ्यायचा, आपल्या देवाला नमस्कार करायचा आणि आपल्या कुलदेवताचं स्मरण करून म्हणायचं, तुमच्या आशीर्वादाने आमचा दिवस नक्कीच चांगला जाईल, आणि त्या गोष्टी एका सफेद कागदात बांधून आपल्या खिशात ठेवायचा, दिवस नक्कीच सुरेख जाईल. चला तर मग अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.